मला आता प्रवीणजी आता आपल्याला सगळे गोप्यस्फोट करायला हरकत नाही. 2023च्या डिसेंबरच्या हिवाळी अधिवेशनामध्ये प्रवीण दरेकर आणि आमदार प्रकाश लाड आणि सत्यजित प्रसाद आणि सत्यजित देशमुखांनी मला सांगितलं की तुम्ही आता काँग्रेसमध्ये थांबू नका, भाजपमध्ये या. निवडणुकीला 6-7 महिने राहिलेत आणि त्यावेळी नंतर लोकसभा झाली, महाविकास आघाडीचं वातावरण झालं. त्यानंतरही मला भारतीय जनता पार्टीमध्ये दादा तुम्ही निवडणूक लढणार नाही असं जाहीर केल्यानंतर मला विचारणा झालेली होती. त्याचे सूचक देखील दादा तुम्ही होता, हेही गोप्यस्फोट मला करावं लागेल. खरं मी त्यावेळी धाडस केलं नाही. एवढ्या वर्ष काँग्रेसमध्ये काम केलं असल्यामुळं त्या ठिकाणी वडिलांची 40 वर्ष, माझी 35 वर्ष, त्यामुळे काँग्रेस पक्ष सोडणं आजही मला आतापर्यंत कठीण गेलेलं होतं. त्यामुळं मी कदाचित आणि परिस्थितीमुळे नाही म्हटलो. तर त्याच वेळी भारतीय जनता पार्टीची उमेदवारी स्वीकारली असती, पक्षात प्रवेश केला असता, तर आज तुमच्या समोर मला आमदार म्हणून बोलण्याचा योग त्या ठिकाणी आला असता असं मी म्हणेन. या ठिकाणी